नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स हा टॉपिक स्टार्ट केला होता। ठीक आहे, त्याच्यामध्ये स्विच म्हणजे काय, स्विचिंग सर्किट्समध्ये जे स्विच असतात कशा प्रकारे असतात आपण बघितले। पॅरललमध्ये असल्यानंतर सिरीजमध्ये जेव्हा कनेक्ट केलेले असतील तर वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये पॅरलल सिरीजमध्ये कशा प्रकारे आपण त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज किंवा ट्रूथ टेबल्स किंवा इनपुट आउटपुट टेबल बघत असतो ते आपण बघितले। ठीक आहे, तसंच आपण एक्झरसाइज 1.5 ला स्टार्ट केले, पहिला प्रश्न सुरुवात केलेला। ठीक आहे, तर चला मग आज एक्झरसाइज 1.5 बघूयात। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 1.5 ला स्टार्ट केलं होतं, पहिला प्रश्न सुरुवात केला होता। फर्स्ट क्वेश्चन होता की एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द लॉजिक अँड इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायचं। ठीक आहे, मग काय करायचं होतं आपल्याला, त्याच्यामध्ये जे काही दिलेलं तुमचं सर्किट आहे त्याला कशाच्या फॉर्ममध्ये, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायचा होता आपल्याला। ठीक आहे, याच्यामध्ये आपण पहिले 2 क्वेश्चन्स बघितले होते, आता हा 3rd क्वेश्चन आहे। ठीक आहे, मग आता अशा क्वेश्चन्समध्ये आपण काय करत असतो, काय दिलेलं आपल्याला, सर्किट दिलेलं आहे। ठीक आहे, हे सर्किट आहे, याला काय करायचं आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिकमध्ये लिहायचं आहे। मग काय करणार, पहिल्यांदा लेट करणार आपण, स्टेटमेंट घेणार पी। ठीक आहे ना, पी क्यू आरच्या फॉर्ममध्ये अगोदर सर्किट बघणार, काय दिलेला, S1 दिला, इथे S2 दिला, S3 दिला, S2 डॅश S3 डॅश दिला। ठीक आहे, मग आपल्याकडे बघा S1 S2 S3 आहे, म्हणजे आपल्याकडे स्टेटमेंट किती येणार आहे, 3 स्टेटमेंट असणार आहे। मग पी स्टेटमेंट काय असेल, स्विच S1 इज क्लोज्ड, स्विच S1 इज क्लोज्ड। ठीक आहे, हा झाला तुमचा पी स्टेटमेंट। क्यू स्टेटमेंट काय असणार आहे, स्विच S2 इज क्लोज्ड, स्विच S2 इज क्लोज्ड। ठीक आहे, हा झाला दुसरा स्टेटमेंट। त्यानंतर काय असणार आहे, आर, पी क्यू आर, स्विच S1 S2 झाले काय असेल, स्विच S3 इज क्लोज्ड। ठीक आहे ना, आपल्याला अशा प्रकारे अगोदर डिनोट करावं लागेल, स्विच S3 इज क्लोज्ड। ठीक आहे, आता हे काय झाले आपले पी क्यू आर। त्याच्यानंतर S2 डॅश दिला, S3 डॅश दिला, म्हणजे काय दिलेत, हे कॉम्प्लिमेंट आहेत, बरोबर आहे। S2 डॅश म्हणजे काय, S2 चा कॉम्प्लिमेंट, S3 डॅश म्हणजे काय, S3 चा कॉम्प्लिमेंट। म्हणजे काय असतं ते, S2 चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, निगेशन ऑफ क्यू, काय असेल, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड। ठीक आहे, जर सर्किटमध्ये असेल तरच आपण घेणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिले, निगेशन ऑफ आर। ठीक आहे ना, आता इथे बघा S1 चा डॅश आहे का, नाही, मग निगेशन पी घ्यायची गरज आहे का, नाही। काय झाला, निगेशन ऑफ आर, स्विच काय असेल आता हा S3 डॅश। ठीक आहे ना, स्विच S3 डॅश इज क्लोज्ड। ठीक आहे, बघा आता हा झाला स्विच S3 डॅश इज क्लोज्ड। आता आपण काय केले, पी क्यू आरच्या फॉर्ममध्ये त्याचे त्याला आपण सिम्बॉलिकली नावं दिलेली स्टेटमेंटला। बरं, आता आपल्याला काय करायचं, याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे। मग काय असेल, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ ए गिवन सर्किट इज। ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म, आता सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा बघा कसा असणार आहे। आता आपण काय बघणार बघा, हा जो S1 आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना त्याला काय लक्षात येणार आहे, आता आपल्याला माहिती, जर 2 स्विचेस पॅरललमध्ये असतील याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय असतं, P और Q। जर पॅरललमध्ये असतील तर त्याला कसं लिहितो आपण, P और Q। जर 2 स्विचेस सिरीजमध्ये असतील तर काय असतं, P अँड Q, बरोबर आहे ना। S1 S2 जर 2 स्विचेस सिरीजमध्ये असतील तर त्याला आपण P अँड Q लिहितो। आता इथे बघा, हे जे काही सर्व स्विचेस आहेत याला कसे आहेत, पॅरललमध्ये, हे दोघे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत। आणि इथे हा जो S1 आहे, ह्या S1 S2 किंवा S2 किंवा S3च्या, आता हे S2 डॅश आणि S3 कसे आहेत एकमेकांना, हे एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत। आणि त्यानंतर याच्यासोबत काय, S1 सोबत सिरीजमध्ये। मग बघा कसं येणार आहे, पहिल्यांदा S1 म्हणजे काय असेल तुमचा P, बरोबर आहे। S1 म्हणजे काय आहे, स्विच S1 इज क्लोज्ड म्हणजे P कशासोबत आहे, सिरीजमध्ये, यांच्यासोबत P अँड, सिरीजमध्ये आहे म्हणून अँड। त्याच्यानंतर हे दोघं जण कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, पॅरललमध्ये आहेत म्हणजे काय, S2 डॅश म्हणजे काय असेल, निगेशन ऑफ Q, पॅरललमध्ये आहेत म्हणून काय, और। बघा हे दोघं पॅरलल आहेत, निगेशन ऑफ Q। S2 डॅश म्हणजे काय बघा, निगेशन, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड म्हणजे निगेशन ऑफ Q, और S3 म्हणजे काय, R। मग हे झाले और, म्हणजे P अँड Q इन ब्रॅकेट निगेशन Q और R। ओके, आता हे जे काही पूर्ण टर्म आहे, ही पूर्ण टर्म, ठीक आहे ना, ही कशाच्या, पॅरललमध्ये आहे यांच्या। मग आता काय असेल, ही पूर्ण टर्म पॅरललमध्ये, बघा कशाच्या पॅरललमध्ये आहे, पॅरललमध्ये म्हणून काय आलं, ऑर, पण कशाच्या, या दोघांच्या।
मग हे दोघं म्हणजेच काय, कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. काय आहे, S2 आणि S3. S2 म्हणजे काय असणार आहे, निगेशन ऑफ Q. S3 म्हणजे निगेशन ऑफ R, म्हणजे निगेशन ऑफ Q और काय येईल आता इथे अँड निगेशन Q अँड निगेशन R. ठीक आहे, याला आपण निगेशन Q अँड निगेशन R म्हणजे ही होल टर्म दिस इज ऑर म्हणजे काय पॅरलल विथ दिस. मग बघा हे पूर्ण काय पॅरलल याच्यासोबत, म्हणजे मग अगोदर काय केलं आपण, याला लिहिलं P अँड सिरीजमध्ये असल्यामुळं अँड, पण हे दोघं काय आहेत पॅरललमध्ये म्हणून ऑर. नंतर परत याच्यासोबत काय आहेत पॅरललमध्ये आहेत म्हणून ऑर निगेशन Q अँड निगेशन R. ठीक आहे, कोणतंही असं सर्किट दिलेलं असेल तर सर्वात अगोदर काय करा PQR. ठीक आहे, अगोदर काय बघणार, S1 आहे, S2 आहे, S3 आहे. ठीक आहे, जर S1 S2 असले असते आणि S3 नसला तर आपण R घेतला असतं का, नाही. ठीक आहे, म्हणजे सर्किटवर डिपेंड करेल. जर समजा दोनच स्विचेसमध्ये आहे S1 आणि S2 किंवा त्याचे कॉम्प्लिमेंट्स आहेत. ठीक आहे, आता 3 असल्यामुळे PQR घेणार. जर कॉम्प्लिमेंट दिलेले असतील त्याचे तर आता इथे बघा फक्त S2 आणि S3चा कॉम्प्लिमेंट होता, मग इथे आपण निगेशन P घेतलं का, गरजच नाही. तर आपल्याकडे S1' आहे का सर्किटमध्ये, नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म आपण डायरेक्टली लिहिणार. ठीक आहे, याच्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. आता काय करायचं सांगितलं त्यांनी की राईट द इनपुट आउटपुट टेबल. बरं, आता आपल्याला इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायचा, म्हणजेच काय ड्रॉ करायचं, याचं ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे. जसं आपण याच्यामध्ये ट्रूथ टेबल ड्रॉ केला मागच्या एक्झाम्पल्समध्ये. हे काय आपण फक्त आता लॉजिकचं ॲप्लिकेशन्स बघतोय, कशामध्ये, सर्किट्समध्ये. फक्त आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता हे PQR आहे म्हणजे 3 स्टेटमेंट आहेत. किती पॉसिबिलिटीज येणार आहेत ट्रूथ व्हॅल्यूच्या, 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत आपल्याकडे, कॉम्बिनेशन्स 8 असणार आहेत त्याचे. मग त्याच प्रकारे फक्त इथे काय असेल, Tच्या जागी 1 असेल आणि Fच्या जागी 0 असेल. सेम ट्रूथ टेबल आपण इथे ड्रॉ करणार. ठीक आहे, ते आपण बघा हे पूर्ण ह्याचे आपण ट्रूथ टेबल्स ड्रॉ केलेले आहेत मागच्या लेक्चर्समध्ये बघा. ठीक आहे ना, की कशा प्रकारे आपण PQR असल्यानंतर किंवा जे काही दिलेलं तुम्हाला एक स्टेटमेंट पॅटर्न असेल दिलेला, त्याच्यानुसार आपण त्याचे ट्रूथ टेबल्स कसे ड्रॉ करतो आपण बघितलेले, आणि प्रत्येकासाठी आपल्याला कंडिशनसुद्धा माहीत आहेत. ठीक आहे, आता याच्यात तर उलट सोपं, याच्यामध्ये फक्त अँडच असणार आहे. आपण जे ड्रॉ केले त्याच्यामध्ये तरी इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशनचा वापर केलेला होता. ठीक आहे, आता याचे तुम्ही ट्रूथ टेबल्स ड्रॉ करणार आहात. इथे इनपुट आउटपुट टेबल म्हणणार, इथे काय इनपुट आउटपुट टेबल, आणि मग कसं असेल PQR, त्याच्या पॉसिबिलिटीज सांगितले कसं लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जे काय असेल ते आपण एक एक टेबल, आणि शेवटचा जो काही कॉलम असेल तिथे आपल्याला याच्या सर्व म्हणजे प्रत्येक जे काही तुमचं कॉम्बिनेशन आहे ट्रूथ व्हॅल्यूचं त्याच्यानुसार तुम्हाला इकडे काहीतरी रिझल्ट्स भेटतील, म्हणजे तुमची ट्रूथ व्हॅल्यू फायनल स्टेटमेंट पूर्ण पॅटर्नची किंवा पूर्ण सर्किटची. ठीक आहे ना, की म्हणजे कधी लॅम्प ग्लो होईल, कधी होणार नाही. ठीक आहे ना, याच्यावरून आपल्या काय लक्षात येईल, ट्रू आहे याचा अर्थ काय, 1 म्हणजेच काय, ट्रू म्हणजे T भेटेल, T म्हणजेच काय, इथे 1 भेटेल. 1 म्हणजे काय की सर्किटमधून करंट पास होते, म्हणजेच लॅम्प काय होतोय, ग्लो होतोय. पास नाही झाला, 0 आला याचा अर्थ काय, लॅम्प ग्लो होणार नाही. म्हणजे कधी कोणतं स्विच जर ऑन ऑफ असेल तर त्याच्यानुसार आपल्या लक्षात येईल कधी कधी कोणत्या कंडिशनमध्ये लॅम्प ग्लो होईल, कोणत्या कंडिशनमध्ये लॅम्प ग्लो होणार नाही. ठीक आहे, हा झाला तुमचा 3rd क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सी द नेक्स्ट क्वेश्चन. बघा 4th क्वेश्चन, सर्किट दिलेले सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार आपण. काय करणार आहेत बघा, आता S1 आहे, S2 आहे, S3 आहे, S1चा डॅश आहे, S2चा डॅश आहे. मग काय करणार, सर्वात अगोदर लेट P. मग P काय असणार आहे, स्विच S1 आता इथे जे काही PQR असतील ना ते फिक्स असणारच लॉजिकमध्ये. ठीक आहे, या सर्किटमध्ये ज्यावेळेस आपण लॉजिकचा वापर करतो त्या P स्टेटमेंट म्हणजे ज्यावेळेस आपण घेणार आहे ना तर स्विच S1 इज क्लोज्ड, हे काय असणार आहे, फिक्स असणार आहे तुमचं, स्विच S1 इज क्लोज्ड. आता याच्यामध्ये काही बदल होणार आहे का, नाही. ठीक आहे, Q म्हणजे काय असणार आहे, स्विच S2 इज क्लोज्ड, स्विच S2 इज क्लोज्ड. आता हे जे काही असणार आहेत ना सर्किटमध्ये ज्यावेळेस आपण लॉजिकचा यूज करतोय, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा किंवा काही करा, तर स्विच S1 इज क्लोज्ड म्हणजे P स्टेटमेंट असणार आहे, Q स्टेटमेंट आपण स्विच S2 इज क्लोज्ड हे फिक्स राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर R काय असेल तुमचा, स्विच S3 इज क्लोज्ड, स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे ना, हे बघा कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे ना, आपण असेच नाव स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज, स्विच S3 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर काय बघणार आहे, S2 डॅश आहे, S1 डॅश आहे, म्हणजे काय असणार आहे, निगेशन ऑफ P. काय असेल निगेशन P, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. हे काय घेतोय आपण स्टेटमेंट, एक आपल्याला काय करायचं असतं, रिझल्ट ड्रॉ करायचं म्हणजे फायनल रिझल्ट, की लॅम्प कधी ग्लो होईल, कोणत्या कंडिशनला होणार नाही, त्याच्यासाठी आपण हे एक स्टेटमेंटला नावं देतोय. ठीक आहे ना, की P म्हणजे काय आहे, Q म्हणजे काय आहे. ठीक आहे ना, निगेशन P काय असेल, निगेशन ऑफ
क्यू काय असणार आहे, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे. आता आपण यांना नावं दिली, त्याच्यानंतर काय करणार, याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहित असताना काय बघणार की हे दोघं कसे आहेत एकमेकाला पॅरलल, म्हणजे काय येणार आहे ऑर. त्याच्यानंतर हा कसा आहे, यांना सिरीजमध्ये. परत हे दोघं एकमेकांना कसे आहेत पॅरलल आणि यांना कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. मग त्याच्यानुसार आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ ए गिवन सर्किट. ठीक आहे ना, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ ए गिवन सर्किट इज. मस्त दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म बघा कसा असणार आहे. आता हे दोघं जण S1 आणि S2 कसे आहेत एकमेकाला पॅरललमध्ये आहेत, म्हणजे काय असेल P और Q. पॅरललमध्ये आहेत याचा अर्थ काय, ऑर, P और Q. त्यांच्या हे काय आहे सिरीजमध्ये S2 डॅश म्हणजे काय अँड, सिरीजमध्ये काय आहे S2चा डॅश म्हणजे काय आहे निगेशन ऑफ Q. बरं, हे बघा निगेशन ऑफ Q. मग परत त्याच्या सिरीजमध्ये काय आहे हे दोघं जण, म्हणजे याच्या सिरीजमध्ये म्हणजे काय असणार आहे अँड. मग दोघं आहेत कसे आहेत हे दोघं जण एकमेकाला पॅरलल आहेत, S3 आणि S1चा डॅश म्हणजे काय असणार आहेत, या दोघांमध्ये ऑर असेल. बरोबर आहे. मग या दोघांमध्ये ऑर कसा असणार आहे, S3 म्हणजे काय तुमचा आर आणि हा S1 डॅश म्हणजे काय निगेशन ऑफ P, म्हणजे आर और निगेशन ऑफ P हे काय आहेत एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणून आर और निगेशन ऑफ P. हा झाला काय तुमचा सिम्बॉलिक फॉर्म दिलेल्या स्टेटमेंटचा, म्हणजे काय P और Q अँड निगेशन Q अँड आर और निगेशन P. हा होता तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. त्याच्यानंतर तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायचा आहे दिलेल्या याचा वापर करून. ठीक आहे ना, ते आपण माहिती कशा प्रकारे ड्रॉ करतो. ठीक आहे, तिथं आपण जे काही इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करत बसणार नाही काय. त्याच्यामध्ये काय होतं आपला खूप वेळ चालला जातो आणि आता ते सेम आहे, आपण भरपूर वेळा केलेले आहेत. ट्रू घ्या, फॉल्स घ्या, त्याच्या कंडिशन्स घ्या. 8 पॉसिबल कंडिशन्स आहेत कॉम्बिनेशन्समध्ये. ठीक आहे, त्याच्यानुसार आपल्याला फायनल रिझल्ट भेटेल. ठीक आहे, ते तुम्ही ड्रॉ करू शकता. आपण ट्रूथ टेबल्स बऱ्यापैकी ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे, हा झाला तुमचा 4th क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता 5th क्वेश्चन आहे. ठीक आहे, सर्किट दिलेले आपल्याला काय करायचे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे. बघा सर्किटमध्ये आता बघा काय करणार होतं, अगोदर S1 आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना अगोदर लक्षात घ्या की S1 S2 S3 किती दिलेले. ठीक आहे, आता इथे बघा S1 दिला, S1 डॅश S2 डॅश, S1 आणि S2. तर S3 दिलेलं आहे का, नाही तर सर्किट दिसलं का डायरेक्ट सुरू होऊन जाईल. P म्हणजे काय स्विच S1 इज क्लोज्ड, Q म्हणजे स्विच S2 इज क्लोज्ड आणि R म्हणजे काय स्विच S3 इज क्लोज्ड. आणि हे कधी आहे, ज्या वेळेस याच्यामध्ये S3 असेल. आता इथे स्विच S3 आहे का, नाही आहे, म्हणजे आपल्याकडे काय दोनच स्विचेस आहेत S1 आणि S2. ठीक आहे ना, मग स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज. त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत का त्यांचे S1 डॅश S2 डॅश दोघांचे कॉम्प्लिमेंट आहेत, म्हणजे निगेशन ऑफ P काय असेल स्विच S1 डॅश इज क्लोज्ड, निगेशन Q काय असेल स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे ना, मग कशावर डिपेंड करेल की सर्किटमध्ये आपण अगोदर बघणार आहोत की किती स्विचेस दिलेले. ठीक आहे ना, जर समजा इथे थर्ड स्विच असता दिलेला S3 तर आपण काय केलं असतं R काय घेतला असता स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे ना, मग अगोदर सर्किट बघायचं आहे त्याच्यानंतर लिहिले. ठीक आहे, लेट केला आपण P स्टेटमेंट घेतलं, Q स्टेटमेंट, त्याच्यानंतर ते कॉम्प्लिमेंट लिहिले निगेशन P आणि निगेशन Q. ओके, मग आता आपल्याला काय करायचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग आपण सर्किटकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथे जे काय आहे हे दोघं जण, हा जो S1 आहे हा पॅरलल आहे या दोघांच्या. ठीक आहे, मग नंतर हे दोघं कशा आहेत एकमेकाला सिरीजमध्ये आहेत. ठीक आहे, यांच्या सर्वांच्या हे कशा आहेत पॅरललमध्ये आहेत. ठीक आहे ना, हे जे दोन आहेत हे यांच्या कशा आहेत पॅरललमध्ये आहेत. बरोबर आहे का. मग काय करणार अगोदर, आता हा S1 म्हणजे काय असेल तुमचा P. ठीक आहे ना, आता याच्या पॅरललमध्ये आहेत म्हणून काय करणार ऑर घेणार. बरोबर आहे, मग आपण आलो इथे याच्या पॅरललमध्ये काय आहे S1 आणि S2चा डॅश, मग ऑर S1. आता बघा इथे हे दोघं कसे आहेत एकमेकाला सिरीजमध्ये आहेत. मग S1चा डॅश म्हणजे काय असेल निगेशन P अँड, आता कशामध्ये सिरीजमध्ये असल्यामुळे दोघांमध्ये काय येईल अँड S1चा डॅश आहे का. ठीक आहे, S2 डॅश म्हणजे काय असेल निगेशन Q, म्हणजे काय येईल बघा P और निगेशन P अँड निगेशन Q. आले का लक्षात. हा P होता तो त्याच्या ऑरमध्ये, म्हणजे काय पॅरललमध्ये आहे, म्हणजे ऑर P ऑर पॅरललमध्ये आहे. नंतर हे दोघं एकमेकांना कसे आहेत सिरीजमध्ये, म्हणजे काय असेल S1 डॅश म्हणजे निगेशन P, S2 डॅश म्हणजे निगेशन Q, म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे काही सर्व आहे याला कसं आहे पॅरललमध्ये आहे म्हणून काय येईल ऑर, याला कशा आहेत
पॅरललमध्ये आहेत म्हणून ऑर. पण हे दोघं कसे आहेत एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. मग परत काय होईल S1 आणि S2 मध्ये सिरीजमध्ये असल्यामुळे काय होईल P अँड Q. बघा लक्षात येते का कशा प्रकारे ड्रॉ करायचं, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. हा दिलेला S1 आणि हा पॅरलल आणि सिरीजमधला फरक कळतोय ना. पॅरललमध्ये एकमेकांना पॅरललमध्ये आहेत, ठीक आहे. सिरीज म्हणजे काय एकमेकांच्या. आता सिरीज आणि पॅरललमधला अजून डिफरन्स काय असतो, जसं आपण तिकडे फिजिक्समध्ये बघा सिरीजमध्ये रेजिस्टन्स घेता किंवा सिरीजमध्ये ज्यावेळेस रेजिस्टन्स असतं आणि पॅरललमध्ये कसं ओळखतो सिरीजमध्ये आहे किंवा पॅरललमध्ये आहे. आता या दोघांमध्ये एकच लाईनने कनेक्ट केलेले बरोबर आहे. सिरीजमध्ये आहेत म्हणजे काय या दोघांना एकाच लाईनने कनेक्ट, म्हणजे या दोघांसाठी विचार करतोय. तर हे दोघं दुसरीकडून कुठून जॉईंट आहेत का नाही, फक्त इथेच जॉईंट आहेत. आता इथे बघा हा S1 या साईडने पण याला जॉईंट होतं, याला पण जॉईंट होतं, ठीक आहे ना. म्हणजे हे दोघं एकमेकांना कसे आहेत पॅरललमध्ये आहेत. नंतर परत हे याला वरती जॉईंट होत आहे म्हणजे यांच्या कशा आहेत हे पॅरललमध्ये आहेत, ठीक आहे ना. जर याचाच विचार केला असता S1 आणि S2चा बघा हे एकमेकांना काय आहेत फक्त इथे जॉईंट आहेत, इकडनं जॉईंट होत आहे का एकमेकांना नाही. मग जर समजा हे फक्त लक्षात येते सिरीजमध्ये कशा प्रकारे आहे, ठीक आहे. हे झालं तुमचं सिरीज किंवा पॅरलल. मग आपण काय करणार जे पॅरललमध्ये आहे त्यांना ऑरमध्ये घेणार. मग परत इथे काय असतं की हे जर मध्ये याच्या पॅरललमध्ये आहे परंतु हे दोघं कसे आहेत एकमेकांना सिरीजमध्ये आहेत म्हणून काय येतं निगेशन P अँड निगेशन Q, ठीक आहे ना. याच्या पॅरललमध्ये पण काय हे दोघं परत सिरीजमध्ये, परत पॅरललमध्ये आणि ते दोघं सिरीजमध्ये, ठीक आहे ना. त्याच्यानुसार आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ केला आहे. त्यानंतर तुम्ही इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करणार आहोत. याचा इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करणं काय आपल्यासाठी अवघड नाही आहे. फक्त आपण टीच्या जागी काय घेणार आहे इथं 1 घेणार आहे आणि Fच्या जागी 0 घेणार आहे, ठीक आहे. आता हे PQ असल्यामुळे काय असतील फक्त 4च कंडिशन्स असतील 1 1 1 0 0 1 0 0, ठीक आहे ना. जसं आपलं TT TF FT FF ही जे काही कंडिशन्स आहेत आणि त्याच्यानुसार आपण बाकीच्या कंडिशन्स म्हणजे जे काही आउटपुट येणार आहे ते ड्रॉ करणार, ठीक आहे. बघा 5th क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1चा, ठीक. चला आता लास्ट क्वेश्चन बघा. सर्किट दिलेलं आहे. मग आता आपण काय बघणार S1 S2 आहे, S2 S3 आहे, S3 S1 म्हणजे S1 S2 S3 हे 3 स्विचेस दिलेले. मग काय करणार पहिल्यांदा P स्विच S1 इज क्लोज्ड. Q स्टेटमेंट काय असेल स्विच S2 इज क्लोज्ड आणि R काय असेल स्विच S3 इज क्लोज्ड, ठीक आहे ना. ह्या अगोदर आपण काय करणार लेट करणार, ठीक आहे ना. लेट PQR, ठीक आहे. हे जे काय आपण काय घेतले PQR 3 स्टेटमेंट घेतले की स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज आणि स्विच S3 इज क्लोज. मग आता आपल्याला काय करायचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. मग आपण काय करणार सर्किटला बघूनच लिहित असतो सिम्बॉलिक फॉर्म. मग आता आपल्या काय लक्षात आलं की हे दोघं जण मग आता बघा पॅरललमध्ये आहेत. हे दोघं एकमेकांना काय दोन्ही साईडने जॉईंट होतं म्हणजे हे कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. S1 आणि S2 एकमेकाला पॅरलल. आता इथे आपण निगेशन घेतलेलं नाही का बरं, कारण इथे तुम्हाला दिसतंय का कोणाचा कॉम्प्लिमेंट आहे का नाही आहे म्हणून आपण फक्त PQR घेतलेलं आहे, ठीक आहे. मग बघा S2 आणि S3 कसे आहे एकमेकांना पॅरलल. हे दोघं कसे आहेत एकमेकांना पॅरलल परंतु हे सर्वजण कसे आहेत सिरीजमध्ये आहेत, ठीक आहे ना. हे दोघं जरी एकमेकांना पॅरलल असतील पण हे दोघं एकमेकाला पॅरलल असतील पण यांच्यासोबत कसे आहेत ते सिरीजमध्ये, परत याच्यासोबत सिरीजमध्ये. म्हणजे काय मग आपल्याला काय करा बघा सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहिणार. अगोदर पहिले काय घेणार आपण ह्या दोघांचा विचार करणार. हे दोघं कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे काय S1 और S2 म्हणजे काय P1 और P2 Q. P आणि S1 म्हणजे काय तुमचं P आहे स्टेटमेंट, S2 म्हणजे काय आहे Q आहे म्हणजे काय असेल तुमचा P और Q. और कारण काय पॅरललमध्ये आहेत बघा S1 आणि S2 पॅरललमध्ये आहेत म्हणून काय P और Q. परंतु हे दोघं सिरीजमध्ये आहेत याच्यासोबत म्हणून काय येणार अँड. त्याच्यासोबत सिरीजमध्ये असल्यामुळे काय अँड. परंतु हे दोघं जण परत काय पॅरललमध्ये आहेत. मग बघा S2 आणि S3 म्हणजे काय असणार आहे Q आणि R. ओके एक मिनिट. Q आणि R मध्ये बघा ठीक आहे Q आणि R Q अँड सॉरी काय पॅरललमध्ये आहेत म्हणजे काय असेल Q और R. इथे लक्षात काय आहे Q और R हे दोघं कसे आहेत S2 आणि S3 एकमेकाला पॅरललमध्ये असल्यामुळे Q और R. मग परत काय याच्यासोबत कसे आहेत सिरीजमध्ये म्हणून काय येईल तुमचा इथे अँड येईल बरोबर आहे Q और R अँड. मग आता S3 आणि S1 कशा आहेत एकमेकांना पॅरललमध्ये आहेत. S3 म्हणजे काय तुमचा R आणि S1 म्हणजे काय P म्हणजे काय असेल R और P. येते का लक्षात कशा प्रकारे आपण आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहितोय की पहिल्यांदा हे दोघं जण काय होते पॅरललमध्ये म्हणून दोघांमध्ये R. मग त्याच्यानंतर हे एकमेकांना कसे आहेत सिरीजमध्ये आहेत म्हणून अँड दोघांच्यामध्ये. परत हे काय ते एकमेकांना पॅरललमध्ये मग या दोघांमध्ये काय असेल ऑर.
म्हणजे क्यू ऑर आर अँड आर ऑर पी. ठीक आहे, हे झालं तुमचा सिम्बॉलिक फॉर्म याचा. त्याच्यानंतर याचा आपण काय करणार आहे, इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, ते काय आता पी क्यू आर आहेत म्हणजे काय 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स येतील ट्रूथ व्हॅल्यूजचे. त्याच्यानुसार आपण त्याच्या व्हॅल्यूज फाइंड करणार, ट्रूथ व्हॅल्यूज फायनल जे काय असतील. ठीक आहे, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1 इथे कंप्लीट. आता आपण क्वेश्चन नंबर 2ला बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता सेकंड क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. काय करतात आपल्याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला ते दिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे, मग बघा पहिला प्रश्न काय, निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन आर. ठीक आहे, आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, फर्स्ट लेट बघा काय करायचं आहे, जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पी क्यू आर घेतले त्याचं स्टेटमेंट त्यानुसार. आता इथे काय बघा, निगेशन पी आहे, क्यू आहे, पी आहे, निगेशन आर आहे. मग काय घेणार, पी म्हणजे काय असेल तुमचा स्विच S1 इज क्लोज्ड, स्विच S1 इज क्लोज्ड. हे काय असेल तुमचं फिक्स राहणार आहे. ठीक आहे ना, स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर काय असेल, क्यू स्टेटमेंट काय असेल, स्विच S2 इज क्लोज्ड, स्विच S2 इज क्लोज्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर क्यू झाला आर आहे, निगेशन आर आहे म्हणजे आर घ्यावा लागेल. ठीक आहे, स्विच S3 इज क्लोज्ड, स्विच S3 इज क्लोज्ड. हा काय तुमचा स्विच S3 इज क्लोज्ड आर. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी आहे म्हणून काय असेल, निगेशन पी काय असणार तर निगेशन पी, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे ना, काय करायचं आपल्याला स्विचिंग सर्किट जे आहे त्याच्या फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणजे स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं. हा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. मग पी म्हणजे स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू म्हणजे स्विच S2 इज क्लोज्ड, आर म्हणजे काय असेल स्विच S3 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर निगेशन पी दिलेला आहे म्हणून स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. निगेशन ऑफ आर आहे म्हणून निगेशन आर काय असणार आहे, स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे ना, मग हे झालं. आता आपण नाव दिलेली सर्वांना. आता काय करायचं, हा जो काही दिलेला आहे आपल्याला याचं स्विचिंग सर्किट फॉर्म करायचे. मग इथे बघा पहिल्या याच्यामध्ये निगेशन पी अँड क्यू, मग हे जे काय स्टेटमेंट आहे, दिस स्टेटमेंट बघा, दिस स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू रिप्रेझेंट्स. बरं, आता हे स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतं, निगेशन पी अँड क्यू रिप्रेझेंट्स. हे जे काय स्टेटमेंट आहे निगेशन पी अँड क्यू काय रिप्रेझेंट करतं की निगेशन पी म्हणजे काय बघा, निगेशन पी म्हणजे काय तुमचा स्विच S1 डॅश इज क्लोज्ड म्हणजे स्विच S1 डॅश अँड क्यू म्हणजे काय स्विच S2 म्हणजे S1 डॅश आणि S2 कसे आहेत, अँड आहे म्हणजे कसे असतील सिरीजमध्ये आहेत. म्हणजे हे काय रिप्रेझेंट करतं, रिप्रेझेंट स्विच S1 डॅश अँड S2, स्विच S1 डॅश अँड स्विच S2 आर कनेक्टेड इन, कशामध्ये कनेक्टेड आहेत बघा, ते आर कनेक्टेड इन सिरीज, ठीक आहे ना. कशावरून लिहिलं आता हे काय आहे, निगेशन पी अँड क्यू आहे. अँड म्हणजे काय, ते दोघं कसे असतील सिरीजमध्ये आहेत. म्हणजे हे जे काही स्टेटमेंट आहे आपल्याला काय सांगतं की निगेशन पी म्हणजेच काय स्विच S1 डॅश आणि क्यू म्हणजे काय स्विच S2 आर कनेक्टेड इन सिरीज, हे आपल्याला हे स्टेटमेंट सांगतं. त्याच्यानंतर हा स्टेटमेंट काय सांगतं बघा, द स्टेटमेंट बघा, याच्यावरून काय लक्षात येईल आपल्याला, स्टेटमेंट काय आहे आता आहे पी अँड निगेशन ऑफ आर. ठीक आहे, रिप्रेझेंट्स. हे स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतं, पी अँड निगेशन आर. पी अँड निगेशन आर, पी म्हणजे काय स्विच S1 आणि निगेशन आर म्हणजे काय स्विच S3 डॅश. हे दोघं कसे आहेत, अँड म्हणजे सिरीजमध्ये आहेत. रिप्रेझेंट स्विच S1 अँड स्विच S3 डॅश. निगेशन आर आहे म्हणजे काय स्विच S3 डॅश आर कनेक्टेड इन सिरीज. हे कसे आहेत, दोघं एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत. ठीक आहे, लक्षात येते का बघा, आपण याच्यावरून डायरेक्टली लिहू शकतो, बरोबर आहे का, की हे दिलेलं आहे याच्यावरून आपण डायरेक्टली तुमचा जो काही स्विचिंग सर्किट आहे तोही ड्रॉ करू शकतो. मग आपल्याला समजण्यासाठी मग आपण काय घेतलं, पहिला हा जो काही निगेशन पी अँड क्यू, एवढं समजतं आपल्याला लगेच की हे दोघं कसे आहेत एकमेकांच्या अँड आहे म्हणजे काय आहेत एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत. निगेशन पी अँड क्यू म्हणजे हे जे काही स्टेटमेंट आहे काय रिप्रेझेंट करतं की S1 डॅश आणि S2 हे दोघं कसे आहेत, कसे कनेक्टेड आहेत, सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत, बरोबर आहे की निगेशन पी अँड क्यू म्हणजे S1 डॅश आणि S2 सिरीजमध्ये आहेत.
आणि पी अँड आर हे पी अँड निगेशन आर म्हणजे काय, स्विच S1 आणि S3 डॅश कसे आहेत, दोघं एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे. मग आता या दोघांमध्ये परत ऑर आहे म्हणजेच काय बघा, निगेशन पी अँड क्यू. आता हे जे काही स्टेटमेंट आहे निगेशन पी अँड क्यू, पी अँड निगेशन आर इज इक्विवॅलंट टू, मग हे कशाच्या इक्विवॅलंट आहे, इज इक्विवॅलंट टू दिस निगेशन पी अँड क्यू अँड दिस पी अँड निगेशन आर. ठीक आहे ना. बघा हे कसं आहे, पी अँड निगेशन आर हे जे काय आहे हे कसं आहे की इज इक्वल टू दिस अँड दिस आर कनेक्टेड इन. मग आता हे दोघं जण, हे जे काही स्टेटमेंट आहे दोघं जण कसे आहेत, कनेक्टेड. हे दोघं कसे कनेक्टेड आहेत, ऑरने, म्हणजे काय आहेत, पॅरलल. ठीक आहे. निगेशन पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन ऑफ आर कनेक्टेड इन पॅरलल. ठीक आहे. मग हे दोघं कसे आहेत, पॅरलल. हे कशाच्या इक्वलंट आहे की दिस स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन आर कनेक्टेड इन पॅरलल. ठीक आहे ना. बघा, निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन आर इज इक्विवॅलंट टू द सर्किट निगेशन पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन आर. आता हे दोघं जण कसे आहेत, हे एकमेकांना, हे दोघं जण कसे आहेत, कनेक्टेड इन पॅरलल आहेत. ठीक आहे. मग आपण आता याचा काय करणार आहोत, देअरफॉर मग आता याचा आपण काय करणार, स्विचिंग सर्किट ड्रॉ करणार. मग कसं असेल स्विचिंग सर्किट, बघा आता काय झालं की हे दोघं एकमेकांना कसे आहेत, पॅरललमध्ये आहेत. बरोबर आहे. आता इथे आपल्याला बघा दिसतंय की हे दोघं एकमेकांना पॅरललमध्ये, म्हणजे हा आणि हा स्टेटमेंट किंवा हे सर्किट आहेत दोघं एकमेकांना कसे आहेत, पॅरललमध्ये. म्हणजे अगोदरवरती हा असणार, हा खाली असेल. ठीक आहे. मग निगेशन पी अँड क्यू आपण जर समजा ड्रॉ करायचं ठरवलं तर दोघं जण कसे आहेत, सिरीजमध्ये. दोन कोणते आहेत, सिरीजमध्ये आहेत. बरोबर आहे. मग निगेशन काय आहे इथे, पी म्हणजे काय असेल, S1चा डॅश आणि हा काय असेल S2. त्याच्यानंतर या दोघांना काय आहे, पॅरललमध्ये. परत काय आहेत, हे दोघं जण सिरीजमध्ये आहेत. पी अँड निगेशन आर म्हणजे इथे काय आहेत, दोन तुमच्याकडे. ठीक आहे ना. हे अशा प्रकारे पहिल्यांदा काय घेतलं की निगेशन पी अँड क्यू म्हणजे काय, S1 डॅश आणि S2. आता इथे काय आहेत, सिरीजमध्ये कोणते दोघं आहेत, पी अँड निगेशन आर. पी म्हणजे काय, S1 आणि निगेशन आर म्हणजे काय, S3चा डॅश. ठीक आहे ना. हे झाले सर्किट. आता हे दोघं एकमेकांना कसे झाले, पॅरललमध्ये. याच्यावरून आपण डायरेक्टली हे ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. असं असेल, इथे बॅटरी असेल लावलेली. ठीक आहे ना. हा काय असेल, तुमचा लॅम्प येईल आणि याला कनेक्टेड करा. हा काय झाला, तुमचा स्विचिंग सर्किट. मग आता आपल्या जे काही स्टेटमेंट दिलेलं होतं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, बघा काय दिलं होतं की निगेशन पी अँड क्यू. बरोबर आहे. निगेशन पी अँड क्यू म्हणजे हे दोघं अँड आलं म्हणजे दोघं कसे आहेत, सिरीजमध्ये घेतले. और त्याच्या ऑरमध्ये त्याच्या पॅरललमध्ये काय दिले, हे दोघं जण पी अँड निगेशन आर कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. मग याच्या पॅरललमध्ये हे दोघं कसे, सिरीजमध्ये. ठीक आहे. डायरेक्टली ड्रॉ केलं. ठीक आहे. समजण्यासाठी आपण काय घेतलं की अगोदर हा जो काही आहे काय रिप्रेझेंट करतो की S1 डॅश आणि S2 कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. हा काय रिप्रेझेंट करतो, पी अँड निगेशन आर, की S1 आणि S3 डॅश हे दोघं पण सिरीजमध्ये आहेत. नंतर हे काय रिप्रेझेंट करतं की हे दोघं निगेशन पी अँड क्यू आणि पी अँड निगेशन आर हे जे काही दोन सर्किट आहेत ते कनेक्टेड कसे आहेत, एकमेकांना पॅरललमध्ये आहेत. ठीक आहे. मग आपण याच्यावरून डायरेक्टली ड्रॉ करू शकतो तुमचा स्विचिंग सर्किट जे काय आहे ते आपण स्विचिंग सर्किट ड्रॉ करू शकतो. मग काय, स्विचिंग सर्किट. ठीक आहे ना. हे काय आहे तुमचं स्विचिंग सर्किट. ठीक आहे. आपण हे स्विचिंग सर्किट ड्रॉ केलं. आलं का लक्षात. बघा पहिल्यांदा हे तर फिक्स असेल, जे काय दिलेलं आहे इथं जे दिलेलं असेल तेच घेणार. फक्त पीला काय म्हणणार, स्विच S1 इज क्लोज. आता कोणताही एक्झाम्पल असो त्याच्यामध्ये पी काय असणार आहे तुमचा, स्विच S1 इज क्लोज किंवा असणार आहे स्विच S2 इज क्लोज. त्याच्यानंतर आर असेल स्विच S3 इज क्लोज आणि निगेशन पी निगेशन क्यू निगेशन आर स्टेटमेंटमध्ये जे दिलेलं असेल त्याच्यानुसार आपण घेणार. ठीक आहे. मग आपण हे असं बघणार की कोणतं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा काय रिप्रेझेंट करतं, की जसं हा रिप्रेझेंट करतो की हे दोघं कनेक्टेड इन सिरीज आहेत आणि त्याच्यानुसार मग आपण स्विचिंग सर्किट ड्रॉ करणार. ठीक आहे. बघा आता पहिला प्रश्न होता, स्क्रीनशॉट घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. सेकंड क्वेश्चन, पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी और आर. ठीक आहे. हा तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे, पॅटर्न दिलेलं आहे. याला काय करायचं आहे, स्विचिंग सर्किटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे.
कन्स्ट्रक्ट करायचं आपल्याला स्विचिंग सर्किट. मग आपण पी काय घेणार नेहमीप्रमाणे स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू काय असेल स्विच S2 इज क्लोज्ड, आर काय असेल स्विच S3 इज क्लोज्ड. आणि आता बघ काय बघितलं इथे की निगेशन पी दिला, इथे निगेशन क्यू दिला आहे, म्हणून काय घेणार निगेशन पी आणि निगेशन क्यू. स्विच S1 डॅश इज क्लोज्ड अँड स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे, इथपर्यंत हे काय डायरेक्टली आपण नेहमीप्रमाणे घेत असतो की स्विच S1 क्लोज म्हणजे पी, क्यू म्हणजे स्विच S2 क्लोज, आर म्हणजे स्विच S3 क्लोज. ठीक आहे, मग त्याचे निगेशन पी निगेशन क्यू दिल्यामुळे S1 डॅश आणि S2 डॅश आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, आता आपण काय करणार की आपल्याला याचा डायरेक्टली म्हणजे स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग आता बघा की हा जो काही पी अँड क्यू हा काय रिप्रेझेंट करतो, हा काय रिप्रेझेंट करतो, आणि शेवटी आपण काय करणार हे आपण एक स्टेटमेंटमध्ये सांगणार. आणि आपल्याला डायरेक्टली याच्यावरून ड्रॉ करता येतो किंवा कन्स्ट्रक्ट करता येतं जे काही तुमचं स्विचिंग सर्किट आहे याच्यावरून आपण करू शकतो. मग आपण काय करणार अगोदर हे काय रिप्रेझेंट करतो अगोदर सांगणार. मग काय स्टेटमेंट, द स्टेटमेंट, कोणतं स्टेटमेंट पहिलं हे जे काय आहे पी अँड क्यू, दिस स्टेटमेंट पी अँड क्यू रिप्रेझेंट्स. मग हे स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतं, दिस स्टेटमेंट पी अँड क्यू रिप्रेझेंट्स. मग आता हे काय रिप्रेझेंट करेल बघा, पी म्हणजे काय तुमचा स्विच S1 आणि क्यू म्हणजे काय स्विच S2 रिप्रेझेंट स्विच S1 अँड S2, स्विच S1 अँड S2 आर कनेक्टेड इन. मग हे कसे कनेक्टेड असतील, आता या दोघांमध्ये काय दिलेलं आहे अँड दिले, म्हणजे कनेक्टेड कसे असतील सिरीजमध्ये, आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, हे कशावरून दिलं आपण, कारण हे दोघं पी अँड क्यू दिल्यामुळे काय ते दोघं कसे आहेत कनेक्टेड इन सिरीज आहेत. त्याच्यानंतर आता हा बघा, हा म्हणजे काय रिप्रेझेंट करेल बघा, दिस स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट. आता डायरेक्टली आपण पूर्ण नाही लिहिणार, हा एवढा घ्या, काय आहे निगेशन ऑफ क्यू और पी और आर, निगेशन क्यू और पी और आर रिप्रेझेंट्स, काय रिप्रेझेंट करेल बघा रिप्रेझेंट्स स्विच, निगेशन क्यू म्हणजे काय स्विच S2 डॅश, रिप्रेझेंट स्विच S2 डॅश अँड हा कोणता आहे स्विच S1 अँड हा काय आहे आर, आर म्हणजे काय तुमचा S3. ठीक आहे, रिप्रेझेंट स्विच S2 डॅश S1 अँड S3. ठीक आहे, अँड S1 अँड S3 आर कनेक्टेड इन. मग हे कसे कनेक्टेड असतील कनेक्टेड इन, बघा आता हे कसे कनेक्टेड असणार आहेत यांच्यामध्ये काय आहे ऑर आहे, म्हणजेच काय पॅरलल, आर कनेक्टेड इन पॅरलल. ठीक आहे ना, हे कनेक्टेड इन पॅरलल आहेत. मग आता हा जो पूर्ण असेल हा कसा असेल की निगेशन ऑफ पी, मग काय रिप्रेझेंट करेल बघा निगेशन पी और सॉरी अँड आहे इथे निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू और पी और आर. ठीक आहे ना, हे काय रिप्रेझेंट करेल दिस रिप्रेझेंट्स काय रिप्रेझेंट करणार आहे बघा निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू और पी और आर कनेक्टेड इन. हे दोघं कसे कनेक्टेड असतील आर कनेक्टेड इन. मग हे कसे कनेक्टेड असणार आहेत हे दोघं एकमेकांना, काय आहे दोघांमध्ये अँड म्हणजेच काय सिरीज, आर कनेक्टेड इन सिरीज. किंवा हे जे काही सर्किट आहेत हे दोन कसे कनेक्टेड असतील सिरीजमध्ये आहेत बघा, निगेशन पी अँड हे दिस कनेक्टेड इन सिरीज. मग त्याच्यानंतर आता हे दोघं झालं, मग हा शेवटी हा काय शेवटचा आपला म्हणजे काय पी अँड क्यू, म्हणजेच काय बघा पी अँड क्यू और आता शेवटचं घ्या सर्व काय असेल निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी और आर इज इक्विवॅलंट टू, हे कशाच्या इक्विवॅलंट असणार आहे बघा इज इक्विवॅलंट टू द सर्किट कोणतं सर्किट पी अँड क्यू अँड दुसरं सर्किट कोणतं हा पूर्ण सर्किट काय असणार आहे निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू और पी और आर कनेक्टेड इन. मग हे कसे कनेक्टेड असणार आहे या दोघांमध्ये बघा, ह्या दोघांमध्ये काय आहे ऑर आहे, म्हणजे काय हे दोघं कसे कनेक्टेड आहेत पॅरललमध्ये, आर कनेक्टेड इन पॅरलल. ठीक आहे, देअरफॉर स्विचिंग सर्किट. मग आता आपल्याला स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं आहे. कसं करणार बघा, आता काय सांगितलं की हे दोघं एकमेकांना कसे आहेत पॅरललमध्ये आहेत. म्हणजे आपण अगोदर हा ड्रॉ करणार पी अँड क्यू म्हणजे कसा असणार आहे हे हा झाला तुमचा पी, त्याला
सिरीजमध्ये म्हणजे अँड, म्हणजे हा P म्हणजे काय असेल तुमचा S1, Q म्हणजे काय असेल S2. यांना काय करायचं आहे पॅरललमध्ये, यांच्या पॅरललमध्ये काय असणार आहे बघा, पॅरललमध्ये निगेशन ऑफ P अँड दिस. निगेशन ऑफ P हा काय आहे, हे टोटल याच्या कसं आहे पॅरललमध्ये आहे. म्हणजे काय निगेशन P म्हणजे काय असेल, हा समजा स्विच काय आहे निगेशन P म्हणजे S1 डॅश याच्या पॅरललमध्ये म्हणून आला बरोबर. परंतु याच्या अँडमध्ये हे काय आहे सिरीजमध्ये आहेत, याच्या इथे आहेत, परंतु हे कसे आहेत पॅरललमध्ये आहेत. म्हणजे कसं असणार आहे, इथे एक स्विच असेल, ठीक आहे, इथे एक असेल आणि हा कसा असेल इथे असेल, ठीक आहे ना. बघा हे कसे आहेत पॅरललमध्ये आहेत. मग पहिला काय असणार आहे निगेशन Q म्हणजे काय असेल S3चा डॅश हा जो काही तुमचा हा कोणता असेल स्विच, P म्हणजे काय असेल हा S1, हा R म्हणजे काय असेल S3 आणि यांना इथे आपण जॉईंट करणार. बघा आता हा पहिले काय झाला P अँड Q बरोबर आहे, अँड होतं म्हणून दोघं सिरीजमध्ये, ठीक आहे. याच्या ऑरमध्ये म्हणजे याच्या ऑरमध्ये काय आहे हे टोटल आहे. मग बघितलं निगेशन P, मग आपण निगेशन P घेतला. याच्या निगेशन Pच्या म्हणजे S1 डॅशच्या ही जी काही टर्म आहे हे टोटल कसं आहे सिरीजमध्ये आहे अँड इथे असल्यामुळे. आणि नंतर मध्ये हे जे काही सर्व आहे हे कसं आहे पॅरललमध्ये आहे. म्हणजे हे सर्व काय झाले पॅरलल आणि नंतर याच्यासोबत सिरीजमध्ये आणि हे टोटल याच्या पॅरललमध्ये, ठीक आहे. मग तिघंजण सिरीज पॅरललमध्ये आहेत म्हणून आपण 3 स्विचेस घेतले. मग पहिला आहे तुमचा S3 डॅश, नंतर आहे तुमचा S1 आणि S3, ठीक आहे ना. तर हा झाला तुमचा स्विचिंग सर्किट. याला कंप्लीट करा. फक्त काय असणार आता इथे तुमची बॅटरी असेल इथे एक, याला आपण असं जॉईंट करणार या साईडला, ठीक आहे. इथे कुठेतरी लॅम्प असेल L, ठीक आहे, बघा दिसतंय तुम्हाला खाली, तर इथे असेल L. म्हणजे हा झाला तुमचा कंप्लीट स्विचिंग सर्किट, ठीक आहे. लक्षात येते का आपण डायरेक्टली आता हे समजा हे न लिहिता आपण डायरेक्टली पण लिहू शकलो असतो, ठीक आहे ना. जसं आपण CET वगैरेमध्ये आपण करत असतो की डायरेक्टली आपण त्याला घेऊ शकतो. परंतु आता तुम्हाला जर एक्झाम्पल हे 3 मार्क्स किंवा 4 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी विचारलेला असेल तर काय करावं लागेल तुम्हाला की हा काय रिप्रेझेंट करतो, हा स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतो, मग ते कशाच्या इक्वलंट हे सगळं आपल्याला इथे शेवटपर्यंत लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर हा स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करावा लागेल, ठीक आहे. बघा आता क्वेश्चन 2 मधला हा सेकंड क्वेश्चन होता, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथेच थांबूया. आज आपण स्विचिंग सर्किट कसं कन्स्ट्रक्ट करायचं बघितले. क्वेश्चन नंबर 1 पण कंप्लीट केलेला आहे, ठीक आहे. राहिलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूया, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता काय करणार आहोत की थोड्याच दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये आपण किंवा मोस्टली 5 डेजमध्ये तर लेक्चर्स जे आहेत आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे इयत्ता 12वीचे सर्व लेक्चर्स आपण लाईव्ह घेणार आहोत, ठीक आहे. तर तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, त्यांना ही माहिती द्या जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.